महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागून एक असा खेळ खेळला जातोय ज्याची साधी कल्पनाही बहुधा एकनाथ शिंदेंना नसावी। सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या सुनावणीत जर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडे परत गेलं तर शिंदेंकडे नक्की काय पर्याय उरणार। पण थांबा, हा फक्त कायदेशीर निकाल नाहीये, तर यामागे खूप मोठा राजकीय गेम प्लॅन आखला गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। धनुष्यबाण ठाकरेंकडे जावं यासाठी नक्की कोणाची फिल्डिंग लागली आहे? भाजप खरोखरच शिंदेंचा राजकीय गेम करते का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धनुष्यबाण गमावल्यानंतर एकनाथ शिंदेंना स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी थेट भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। मित्रांनो, 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं, पण उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन दिलं। सर्वोच्च न्यायालयात अजून अंतिम निकाल आलेला नाहीये, पण जर कोर्टानं निवडणूक आयोगाचा तो निर्णय रद्द केला किंवा बदलला आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात सोपवलं तर शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकणार हे उघड आहे। बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा आणि पक्षाचं नाव गमावल्यामुळे शिंदे गटाला सर्वात मोठा नैतिक आणि राजकीय फटका बसेल। पण आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात। राजकीय विश्लेषकांच्या मते या संपूर्ण प्रकरणात पडद्यामागून वेगळीच फिल्डिंग लावली जाते। भाजप आणि महायुती सध्या एकत्र सत्तेत असली तरी भाजपला महाराष्ट्रात स्वतःची एकमेव एकछत्री सत्ता ही मजबूत करायची आहे। धनुष्यबाण चिन्ह जर ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या प्रमाणावर संभ्रमात पडणार आहेत। शिंदे गटाची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मूळ ओळखच पुसली जाईल आणि हाच तो क्षण असेल जिथे भाजपचा गेम प्लॅन यशस्वी होताना दिसणार। शिंदे गट राजकीय दृष्ट्या कमकुवत झालाय की त्याचा थेट फायदा कोणाला होईल? अर्थातच भाजपला। म्हणून ही सर्व गणितं अशा प्रकारे मांडली जात आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बहाण्याने शिंदेंची स्वतंत्र राजकीय ताकदच संपुष्टात आणली जावी। आता प्रश्न पडतो की जर धनुष्यबाण गेलं तर शिंदेकडे काय पर्याय उरतात? तांत्रिकदृष्ट्या शिंदे गट नवीन नाव आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढवू शकतो, पण विचार करा, नाव नाही, मूळ चिन्ह नाही, अशा परिस्थितीत नवीन चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणं किती कठीण असेल। त्यामुळे राजकीय वर्तुळातल्या तज्ज्ञांच्या मते धनुष्यबाण ठाकरेंकडे गेल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही भक्कम पर्याय उरणार नाही। भाजपमध्ये विलीन झाल्यास शिंदेंच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सत्तेतील स्थान वाचवता येईल, पण या विलीनीकरणामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही प्रमुख स्वतंत्र ओळख मात्र कायमची संपणार आहे आणि ते भाजपच्या बड्या नेत्यांपैकी एक बनून राहतील। म्हणजेच भाजपने आखलेल्या या चक्रव्यूहात शिंदेंचा पक्ष पूर्णपणे समावून जाईल। तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडणार याची चक्रव्यूह रचना आधीच तयार झाल्याचं दिसून येत आहे। तुम्हाला काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण खरोखरच उद्धव ठाकरेंना परत मिळेल का? आणि चिन्ह गेल्यावर एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन होतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।